हॅलो अँड वेलकम बॅक टू मेगस ब्लॉग। तर आजचा ब्लॉग आहे लोणावळ्याच्या एव्हियॉन फॅमिली रिसॉर्टबद्दल। ह्याच्यामध्ये तुम्हाला मी प्राइसिंग डिटेल बरेच कमी दिलेत, कारण की ह्याचे जे कॉस्टचं सांगायचं झालं तर सीझन वाईज चेंज होत राहतात आणि वीकडेज आणि वीक ऑफमध्ये सुद्धा ह्यांचं कॉस्टिंग वेगळं आहे। बऱ्याच ॲपवरती सुद्धा ह्याचे प्राईस वेगळे वेगळे दिलेले आहेत। तर मी जे बुकिंग केलं होतं ते होतं अगोंदावरून 6000 रुपीजचं बुकिंग केलं होतं। त्याच्यामध्ये मला काहीतरी 1000 रुपीज कॅशबॅक आलं होतं। तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा बुकिंग करू शकता किंवा डायरेक्ट रिसेप्शनवरती कॉल करून सुद्धा तुमचे बुकिंग करून घेऊ शकता। चला तर जाऊया रिसॉर्ट बघायला। मुंबईपासून लगभग 2 ते 2.5 तासाचा प्रवास करून आपण पोचलेलो आहे। ते आहे लोणावळ्याच्या एव्हियॉन फॅमिली रिसॉर्टमध्ये। हे यांचं रिसेप्शन एरिया आहे, जिथे तुम्ही तुमचे एंट्रीज करू शकता। तुमचे डॉक्युमेंट सबमिट करून तुमची चावी घेऊन तुम्ही तुमच्या रूमकडे जाऊ शकता। आता आपण आलो आहे ते आहे रूमकडे जाण्यासाठी। तर तुम्ही बघू शकता इथे छोटेसे प्ले झोनसुद्धा आहे आणि इथे बऱ्याच जागांवर असे तुम्हाला झोपाळेसुद्धा पाहायला मिळतील। हे छोटंसं फिश पाऊंड होतं, जिथे थोडेसे फिश आणि काही कासवसुद्धा अवेलेबल होते। आता आपण आतमध्ये जाऊया आणि काय काय फॅसिलिटीज आहेत ते सुद्धा बघूया। तर तुम्ही समोर बघू शकता हे छोटंसं प्ले गार्डन होतं आणि त्या व्यतिरिक्तच ह्या लोकांनी खूपच सुंदर फ्लावर्सचं असं गार्डनिंगसुद्धा केलं आणि इथे स्विमिंग पूलसुद्धा आहे। तर फॅमिलीसोबत पिकनिक म्हटलं तर पूल तर कंपल्सरी असतं। पूल छोटा आहे पण एन्जॉय नक्कीच करू शकता। तर आता आपण जाणार आहेत ते आपलं रूम बघण्यासाठी। तर आतमध्ये यांनी रूमचे काही अरेंजमेंट ठेवलं, ज्याला मागूनसुद्धा बाल्कनी म्हणजे असं छोटंसं असं गॅलरीसारखं आहे, पण खूपच सुंदर आहे। ते पण मी तुम्हाला दाखवते। तर हे आमचे रूम्स होते। समोर असं छोटंसं गार्डनिंगसारखं होतं आणि हे आमचं रूममध्ये जाताना मी तुम्हाला दाखवते। हे समोरच तुम्हाला स्टोरेज दिलेलं आहे। बाजूला वॉशरूम आहे, जिथे गरम पाण्याची सोयसुद्धा आहे। रूममध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिल्या जातात, म्हणजेच इथे केटल आहे चहा कॉफीसाठी, मिरर आणि TV सुद्धा अवेलेबल आहे। या रूमचं जे कॉस्टिंग होतं ते होतं 5500। आम्ही बुकिंग केलं होतं अगोंदावरून, त्याच्यावरती आम्ही बुक केलं होतं ते होतं 6000मध्ये। त्याच्यामध्ये आम्हाला 1000 रुपीज कॅशबॅकसुद्धा येणार होतं। ह्या रूमचे जे प्राइसिंग आहे इकडच्या हॉटेलमधले ते चेंज होतात सीझन वाईज। हे समोर तुम्ही बघू शकता, हे छोटंसं असं डायनिंग टेबलसुद्धा दिलं आहे। इथे तुम्ही तुमचा ब्रेकफास्ट किंवा लंच डिनर एन्जॉय करू शकता। मागचं स्पेस बघू शकता बरंच आहे। बाजूचंच रूम होतं ते होतं शोभीचं, ते सुद्धा मी तुम्हाला दाखवते। कैसा लग रहा है? कैसा लग रहा है? अरे बाप रे, अगस्त्या हाय करो। अगस्त्या हाय हाय। थोडेसे रेस्ट करून आम्ही आलो प्ले झोनमध्ये। इथे तुम्हाला TT टेबल, इवन कॅरम वगैरे पण इथे सोय दिलेली आहे। ॲक्च्युली हलकेवाले आहे। हा यांचा स्विमिंग पूल एरिया आहे, जिथे मंदिर उभं आहे ते लहान मुलांसाठी आहे, जिथे शोभित आहे ते आहे मोठ्यांसाठी। काय जायचंय? मी काय बोल रहे? जाओ जाओ। हिला बघा। किसको? अरे तुम जाओ, इसको क्या है? कैसा है पानी? शौलिया तो नहीं जाएगा। जातो तू? नो। खेळते बघ नाही का? वाव।
पूलमध्ये एन्जॉय करून थोडा आराम करून आम्ही आलो संध्याकाळचं कॉम्प्लिमेंटरी ब्रेकफास्ट खायला. चला मी तुम्हाला ब्रेकफास्टसुद्धा दाखवते. कैसा है ब्रेकफास्ट जो कि कॉम्प्लीमेंट्री मिला है? वी आर हैप्पी. शुरू भी नहीं किया. आ जाओ. अच्छा वहाँ पे है नो प्रॉब्लम. ब्रेकफास्ट केल्यानंतर संध्याकाळी यांच्या इकडे 7 वाजता मॅजिक शो सुद्धा असतो. चला आपण मॅजिक शो बघूया. सर एक सेकंड आइसोलेट करेंगे मैडम. सर जी सर अरुण सर आइसोलेट करो सर. मैडम आज स्मेल करिए मैडम. आया तो आया, नहीं तो हां आया मैडम. क्या इट्स कमिंग. सर आया. सर जी आया सर. थैंक यू सर. थैंक यू. जितना शो को आपको बताया सर. थैंक यू वेरी मच. नाइस. Is it coming? आ रहा है ना? नाइस. अच्छा था. आया मैडम. Yes. थैंक यू मैडम. थँक यू. मॅजिक शो बघून रोड क्रॉस करून आम्ही थोडंच पुढे आलो. तिथे होतं हे जय शिव शंकर म्हणून टी स्टॉल, ज्यांच्याकडे 40 प्रकाराचे चहा अवेलेबल होते, इवन काढेसुद्धा. लोणावळ्याची थंडी आणि हा चहा मस्त आहे. तर इथे ही चहा इथे आलात तर नक्कीच ही एक चहाचं स्टॉल आहे जिथे तुम्ही एकदा व्हिजिट करू शकता. चहा पिऊन आम्ही पुन्हा आलो. ते होतं हॉटेलमध्ये. तर इथे ह्यांच्याकडे DJ नाईटसुद्धा असते सॅटर्डे आणि संडेसाठी. तर तुम्ही बघू शकता इथे ह्यांनी हे DJचं अरेंजमेंट केलं होतं. काळोख होता बराच, पण जेवढं शूट करता आला मी केलं आहे. तर तुम्ही बघू शकता इथे तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबतसुद्धा तुम्ही इथे एन्जॉय करू शकता. गुड मॉर्निंग. तो हमारी नेक्स्ट मॉर्निंग आहे. ब्रेकफास्टमध्ये यांच्याकडे तुम्ही बघू शकता कॅलॉग्स, मिल्क, ब्रेड जाम, परत बटर ब्रेड, इवन गार्लिक ब्रेडसुद्धा होतं. पोहे, उपमा, शिरा, छोले भटोरा, परत उत्तप्पा. आणि बाहेर एक त्यांच्याकडे स्टॉल आहे जिथे तुम्ही गरम गरम तुम्हाला ऑमलेट हवे तर घेऊ शकता. इवन चिकन बॉल चिकनसुद्धा आहेत, ते सुद्धा तुम्हाला सर्व करून घेऊ शकता. उत्तप्पा आणि डोसासुद्धा तुम्हाला गरम गरम मिळेल. तर चला ब्रेकफास्ट करूया. कैसा लग रहा है? कसं आहे? आम्ही इथे सेकंड टाईम आलो जस्ट फॉर ब्रेकफास्ट असं मी सांगू शकते. आम्हाला यांचं ब्रेकफास्टचं जे मेन्यू असतं आणि जे क्वालिटी असतं ना खूप आवडतं. खूप सुंदर ब्रेकफास्ट असतं. तुम्ही बघू शकता खूप सारे व्हरायटी. मी तुम्हाला बॅक कॅमेरा करून दाखवते. मॉर्निंग ब्रेकफास्ट जो आहे तो इथे तुमच्या बुकिंग अमाऊंटमध्येच इन्क्लूड असतो. तर तुम्ही इथे येऊन मस्त असं हेवी ब्रेकफास्ट एन्जॉय करू शकता. आम्ही निघालो आहे रिसॉर्टमधून. तर नेक्स्ट प्लॅन आमचा आहे कुठेतरी इथे बाहेर फिरायला जायचं थोडंसं. तर बघूया कुठे जातो आहे ते. कुठे जाणार आहे हम लोग को भी नहीं पता. तो ऐसे ही सिर्फ निकल पडे. आता बघूया कुठे जायचं ते. गाडीत बसून डिस्कस करणार. त्यांना मराठी कळत नाही म्हणून मी थोडासा हा ब्लॉग हिंदीमध्ये थोडा झाला यांच्यावर ॲडजस्ट करा. शरे बाय कर.